पण मग आता परत कोकाटे विरुद्ध भुजबळ ही काही पारंपरिक लढत आहे. तिचं काय होणार? त्यांच्यामधलं समीकरण कसं आहे? ज्यावेळी भुजबळांना मंत्रिपदावरून डावललं होतं, तेव्हा कोकाटेंनी अशा हवेत पतंगबाज्या खूप केल्या होत्या. म्हणजे त्यांना खूप वर्ष मंत्रिपद दिलं, किती दिवस त्यांची लाड पुरवायचे वगैरे. लाड पुरवायच्या अशा भाषेत त्यांनी भुजबळांचं अवहेलना केली होती. पण आता भुजबळ ह्याला कसं उत्तर देतील? कारण नाशिक, येवला आणि सिन्नर हे दोन्ही जवळ-जवळ असलेले मतदारसंघ आहेत. दोघांचे वाद खूप जुने वाद आहेत दोघांमधले. पण असं होतं की भुजबळांनीच कोकाटेंना राष्ट्रवादीमध्ये आणण्यासाठी एकेकाळी मदत केली बरं. होती. पण आता मग ते ह्या डोईजड व्हायला लागले होते कोकाटे आणि कोकाटे. भुजबळ याचा इतिहास काय नेमका या वादाचा? कोकाटे आणि भुजबळ या वादाचा इतिहास तसं बघितलं तर बांधाला बांध असणं हे जे मित्र असल्यामुळे शत्रू आहे. बांधाला बांध असल्यासारखं कसं शेताचं गणित चालतं तसंच आहे हे. दोघांमधला वाद हा नाशिक जिल्ह्यातूनच सुरू झालेला. आता तो मंत्रिपदावरून डावलल्यामुळे तो राज्यभर गाजला. ओके. म्हणजे आता पुन्हा नाशिकच्या पालकमंत्रीपद कोणाला याचा वाद परत आणखी एका भिडूची एंट्री झाली आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदात. ऑलरेडी दादा भुसे असतील, कोकाटे असतील यांच्यात स्पर्धा होतीच. गिरीश महाजन देखील स्पर्धेत होते. गिरीश महाजनांना पालकमंत्रीपद जाहीरही झालं होतं, पण त्यांना पुन्हा थांबवलं गेलं, त्यांचा ब्रेक लावला गेला. आता भुजबळांना कदाचित स्पर्धेत आल्यामुळं कोणाला मिळणार ह्याची